रंग तुझा लागला भाग 8. एक्स्ट्रीम लेवल ऑफ लव्ह. आदित्य म्हणतो, दिव्या हे काय बोलतीयस तू? एवढं सगळं होऊन सुद्धा तू तिची बाजू घेतीयस? दिव्या म्हणते, आदित्य मला सांग, जर तिने लग्नाआधी तुला हे सत्य सांगितलं असतं तर तू काय केलं असतं? तिला तिच्या अस्तित्वासकट स्वीकारलं असतं की हे लग्न मोडलं असतं? दिव्याने एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आदित्यसमोर ठेवला होता. आता पुढे तोही ह्या गोष्टींचा विचार करू लागतो की जर त्याला हे लग्नाआधी समजलं असतं तर त्याने नेमकं काय केलं असतं? तिला खरंच स्वीकारलं असतं की विजयसारखं तिला अर्ध्यावरती सोडून दिलं असतं? दिव्या म्हणते, बोल आदित्य, काय केलं असतं तू? केलं असतंस तिच्याशी लग्न? तुझ्या मनात तिच्याबद्दल असलेल्या फिलिंग्स तशाच राहिल्या असत्या की बदलल्या असत्या? आदित्य, मला मान्य आहे की तिने हे सत्य लपवलं होतं, पण तू हाही विचार कर ना की तिला जर हे सत्य तुझ्यापासून खरंच लपवायचं असतं तर तिने तुला हे सांगितलंच का? तिला जर तुला फसवायचं असतं तर तिने ते सत्य तुला लग्नारात्रीच सांगितलं नसतं. उलट तुझ्या भावनांशी न खेळता तिने हे सत्य तुमचं नातं पुढे जायच्या आधीच सांगितलं, कारण तिला तुमच्याकडून आशा होती की तू तिला नक्की समजून घेशील, तिची साथ देशील. पण तू तर तिच्या भावनांचा, तिच्या मनाचा काहीच विचार न करता तिला धुडकावून लावलंस. तिने एवढ्या विश्वासाने तुला सगळं सांगितलं, पण तिचा तो विश्वास तू मोडून टाकलास. दिव्याचं बोलणं ऐकून आदित्यचे डोळे भरून येतात. तो आता सलोनीची अवस्था अनुभवत होता आणि त्याला स्वतःच्या वागण्याची चीड येऊ लागली होती. दिव्या म्हणते, आदित्य, सलोनीसारखी मुलगी तुला शोधून सापडणार नाही. तिचं मन खूप निर्मळ आहे, म्हणूनच तिने तुला सगळं खरं खरं सांगितलं. जर तिने ठरवलं असतं ना तर आजवर तुला हे सत्य समजलंच नसतं आणि तू खोट्या दुनियेतच जगत राहिला असता आणि त्याला सलोनीने तुझी फसवणूक केली आहे असं म्हणता आलं असतं. एक मुलगी म्हणून मी सलोनीची अवस्था समजू शकते. ती ज्या परिस्थितीतून गेलीये त्यातून सावरायला खूप हिंमत लागते आदित्य, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते कबूल करणं. आदित्य, तिने तुला हे सत्य सांगून तुला फसवलं नाहीये, तर तिने स्वतःच्या सुखाचा, आनंदाचा त्याग केलाय. तिला माहित होतं की हे सत्य समजल्यावर कदाचित तू तिला स्वीकारू नाही शकणार, पण तरी तिने तुझा तिच्यावर असलेला विश्वास खातर हे सत्य तुला सांगितलं. आणि तू तिची बाजू जाणून न घेता तिला जज करून मोकळा पण झालास की तिने तुझा विश्वासघात केला, तुला फसवलं. आदित्य, लग्नात तू सलोनीला जी 7 वचन दिली होती ती सगळी वचन तू एका क्षणात मोडून टाकलीस. तुझं सलोनीवरचं प्रेम फक्त देहापुरतंच सीमित होतं का रे? मग तुझ्यात आणि त्या विजयमध्ये काय फरक उरला? आदित्य, मला एक सांग, दुर्दैवाने जर ही गोष्ट तुमच्या लग्नानंतर घडली असती तर तू सोडली असती का सलोनीची साथ? नाही ना, कारण तुझं तिच्यावर प्रेम आहे आणि तू आजही सलोनीवर तितकंच प्रेम करतोस, म्हणून तुला इतका त्रास होतोय आणि तुला ह्या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय की तिने तुझ्यापासून सत्य लपवलंय. पण आदित्य, त्यामागेही कारण असेलच ना. तिला तुला गमवायचं नसेल किंवा तिला भीती वाटली असेल की तू सुद्धा विजयसारखा तिला सोडून जाशील. आदित्य म्हणतो, असं कसं सोडून गेलो असतो मी? माझं खरंच खूप प्रेम आहे सलोनीवर. मला ह्याचं वाईट वाटलंच नव्हतं की तिने तिच्यासोबत जे झालं ते माझ्यापासून लपवलं, पण ती माझ्याशी खोटं बोलली ह्याचा मला राग होता. दिव्या म्हणते, तिचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे, तर मग असं वेड्यासारखं का वागलास? तू तर नेहमी समजूतदारपणे वागतोस ना, मग ह्यावेळी तू असं का वागलास? तुझ्या अशा वागण्याने ती किती हर्ट झालीये ह्याचा तुला अंदाज तरी आहे का? आदित्य म्हणतो, खरं सांगू तर मलाही खूप त्रास होत होता सलोनीशी असं वागत असताना, पण माहित नाही काय झालं होतं मला. मी खूप हर्ट केलंय ना तिला. दिव्या म्हणते, इट्स ओके, तुझं असं वागणं इन्स्टंट आणि नॅचरल होतं, पण आधी तुला आता तुझी चूक लवकरात लवकर सुधारावी लागणार आहे. आदित्य म्हणतो, काय करू मी दिव्या? मी तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. दिव्या म्हणते, दॅट्स लाईक माय कूल ब्रो. आधी तर तिच्या घरी जा आणि तिला इकडे घेऊन ये आणि तिच्याशी बोलून तुमच्यातले गैरसमज दूर कर. आयुष्यातले निम्मे प्रॉब्लेम्स हे बोलूनच सॉल्ट आउट होतात. सो जस्ट गो अँड टेक हेअर बॅक. आदित्य म्हणतो, हो दिव्या, मी उद्याच माझ्या सलोनीला घेऊन येतो. थँक्स दिव्या, आज तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं. जर तू मला समजावलं नसतं तर माहीत नाही अजून किती दिवस मी सलोनीशी असं वागत राहिलो असतो. थँक्यू सो मच दिव्या. तू नसतीस तर काय झालं असतं माझं, देवालाच ठाऊक. दिव्या म्हणते, आदित्य, तुझ्या आनंदासाठी मी काहीही करायला तयार आहे आणि मला माहिती आहे की तुझं सुख हे सलोनीसोबतच आहे आणि आता तुलाही ही गोष्ट पटलीये हे बघून मला खूप बरं वाटलं. आदित्य, नकळत तू सलोनीला खूप हर्ट केलंय, त्यामुळे आता विचार करून वाग. तिला अजून त्रास होईल असं काहीच करू नको. सलोनीने आजवर खूप भोगलंय रे,
पण आता तुला ती संधी मिळाली आहे तिला सुखात ठेवण्याची. तू तुझे ते 7 वचन निभवण्याची खरी वेळ आली आहे आणि मला माहिती आहे तू ते तुझे 7 वचन नक्की पूर्ण करशील. आधी दिव्याला मिठी मारतो आणि म्हणतो, दिव्या, आय प्रॉमिस, मी सलोनीला खूप सुखात ठेवीन. तिला तिच्या हक्काचं सुख तिला मिळवून देईन. तिच्या डोळ्यात कधीच अश्रू येणार नाहीत. सगळं तिच्या मनानुसारच होईल. दिव्या आदित्यच्या रूममधून जाते. आदित्यचं मन दिव्याशी बोलून शांत झालं होतं. त्याच्या मनाची द्विधा ही दिव्यामुळे दूर झाली होती. आदित्यने सलोनीचा मनापासून स्वीकार करण्याचा निर्णय घेतला होता आणि ह्या निर्णयाने तो खुशही होता. आदित्यला सलोनीच्या भूतकाळाशी काहीच घेणं देणं नव्हतं. तो पुन्हा एकदा नव्याने सलोनीसोबत सुंदर आयुष्य स्वप्न पाहू लागला होता. आदित्य खिडकीजवळ येतो. त्याला चंद्रामध्ये सलोनीचं प्रतिबिंब दिसू लागतं. तो त्या प्रतिबिंबाकडे बघत राहतो. आदित्य स्वतःशीच बोलतो, सलोनी, आजवर मी तुला खूप दुखावलं ना, पण आता नाही. आता मी माझी चूक सुधारणार आहे. लग्नात तुला दिलेलं प्रत्येक वचन मी मनापासून निभावणार आहे. आय प्रॉमिस सलोनी. तुझ्यावर मी माझ्या प्रेमाचा इतका वर्षाव करेन की तू तुझा भूतकाळ विसरून जाशील. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्यापासून दूर नाही राहू शकत. मी उद्याच तुला आपल्या घरी घेऊन येईन. फक्त एक दिवस आणि हा दुरावा कायमचा संपेल. आदित्य आता उद्याची वाट बघत होता. त्याने सलोनीसोबत नव्याने सुरुवात करायचं ठरवलेलं असतं. पण सलोनीने मात्र एक खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि आदित्य त्यापासून अज्ञात असतो. सकाळ होते. आज आदित्यचा मूड नेहमीपेक्षा जास्त फ्रेश असतो. त्याला कारणही तसंच होतं. आदित्य आज आपल्या सलोनीला परत जे घेऊन येणार होता. आदित्य ऑफिसला जायला तयार होतो आणि खाली हॉलमध्ये येतो. हॉलमध्ये बाकी सगळे नाश्त्याला बसलेले असतात. आदी म्हणतो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आई म्हणते, गुड मॉर्निंग आदी. आज साहेबांचा मूड खूप छान दिसतोय. दिव्या म्हणते, असणारच ना, आज साहेब आपल्या सलोनीला इकडे जे घेऊन येतोय. बाबा म्हणाले, काय आज सलोनी येतेय? आदित्य म्हणतो, हो बाबा, आज संध्याकाळी मी तिला तिच्या घरी आणायला जातोय. आई म्हणते, अरे वा, खूप छान. बरं, तिला सांगितलंयस का की तसं तू येतोयस म्हणून, की मी फोन करून तिच्या घरी सांगू? आदित्य म्हणतो, नको आई, ॲक्च्युली मी तिला सरप्राईज देणार आहे. दिव्या म्हणते, हाव रोमॅन्टिक. आई म्हणते, ठीक आहे, मग आज सायंकाळी मी जेवणाचा मस्त बेत बनवते. तिला काय आवडतं जेवणामध्ये? आदित्य म्हणतो, आई ऐक ना, आज मी सलोनीला घेऊन बाहेरच जेवण्याचा प्लॅन करत होतो. आय मीन तुमची काही हरकत नसेल तर. दिव्या म्हणते, आई समजा करू ना, आता इतक्या दिवसानंतर ते दोघे भेटणार तर त्यांना एकत्र टाइम स्पेंड करू दे ना. आधी जाओ जी लो अपनी जिंदगी अपने सलोनी के साथ. दिव्याच्या बोलण्याने सगळे खडखडून हसतात. आधी सुद्धा आज खूप दिवसांनी इतकं मन मोकळेपणाने हसला होता. आदित्य नाश्ता करून ऑफिसला जातो, पण त्याचं मन कामात रमतच नसतं. सतत त्याला सलोनीला भेटण्याची ओढ लागलेली असते. कधी एकदा संध्याकाळ होतीये आणि तो सलोनीच्या घरी जातोय असं त्याला झालं होतं. एकदाची संध्याकाळ होते आणि आदित्य ऑफिसमधून घाईतच निघतो. आपल्या गाडीतून बसून तो सलोनीच्या घराकडे वळतो. जाताना आदित्य वाटेमध्ये सलोनीसाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेतो आणि तिच्या घरच्यांसाठी मिठाई. थोड्या अंतरावर सलोनीचं घर येतं. आदित्य गाडी पार्क करून दारासमोर उभा राहतो. एक दीर्घ श्वास घेतो आणि बेल वाजवतो. आज खूप दिवसांनी तो सलोनीला प्रत्यक्षामध्ये बघणार होता. कुणीतरी दार उघडतं आणि आदित्यचा चेहरा पडतो, कारण समोर सलोनीची आई उभी असते. खरं तर त्याला दारासमोर सलोनी अपेक्षित होती. सलोनीची आई म्हणते, आदित्य तुम्ही या ना. आदित्य घरात जातो. आई त्याला चेअरवर बसायला सांगून किचनमध्ये त्यासाठी सरबत आणायला जाते. आदित्य सलोनीला इकडे तिकडे शोधत असतो, पण त्याला ती कुठेच दिसत नसते. तेवढ्यात आई आधीसाठी सरबत घेऊन येते. आई म्हणते, कसे आहात तुम्ही आणि घरचे सगळे कसे आहेत? आदित्य म्हणतो, सगळे मजेत आहेत. तुम्ही आणि बाबा कसे आहात? आई म्हणते, आम्ही सुद्धा छान आहे. आदित्यची नजर अजूनही सलोनीला शोधत असते आणि हे आईच्या लक्षात येतं. आई म्हणते, सलोनी जरा बाहेर गेलीये, पण ती येईलच इतक्यात. आदित्य म्हणतो, ओके. आणि बाबा? आई म्हणते, ते पण त्यांच्या मित्रासोबत बागेत गेलेत. त्यांचा हा नेहमीचा दिनक्रम आहे. आदी म्हणतो, अच्छा आई, ही मिठाई आणली होती. असं म्हणत आदी मिठाईचा बॉक्स आईकडे देतो. आई म्हणते, तुम्ही सलोनीला सांगितलं नव्हतं का तुम्ही आज इकडे येणार होता ते? कारण तिने आम्हाला तुमच्याबद्दल काहीच कल्पना दिली नव्हती. आदित्य म्हणतो, नाही आई, ॲक्च्युली तिला पण नव्हतं माहिती मी आज इकडे येणार ते. आई म्हणते, बरं मग मी करू का ती फोन तिला? आदित्य म्हणतो, नको आई, असू द्या. ती कुठं कामात असली तर उगाच तिला डिस्टर्ब नको करायला. मी बघतो तिची वाट. आणि तसंही मी इकडे आज तिला नेण्यासाठीच आलोय, सो ती येईपर्यंत थांबावंच लागेल ना मला. आई म्हणते, हो का, तुम्ही सलोनीला न्यायला आला? बरं झालं.
तुम्ही बसा हा इथे, मी तुमच्यासाठी छान नाश्ता घेऊन येते. आणि हो, त्या दिवशी तुम्ही काहीच न खाता गेलात होता, पण आज आज मी तुम्हाला जेवल्याशिवाय सोडणार नाही बरं का. आदित्य म्हणतो, आई अहो मला खरंच जेवायला नको, मी पुन्हा कधीतरी येईन ना जेवायला, नक्की, पण प्लीज आज नको. आई म्हणते, ठीक आहे, पण आता नाश्ता तरी कराल ना थोडा, मी बनवते काहीतरी. आदित्य म्हणतो, हां नाश्ता चालेल मला, पण आई थोडाच हा. आई नाश्ता बनवायला किचनमध्ये जाते. आधी सलोनीची वाट बघत तसाच बसून असतो. थोड्या वेळाने आई नाश्ता घेऊन येते. आदित्य आईशी छान गप्पा मारत नाश्ता करत असतो. आदित्य म्हणतो, खूप छान झालेत हा कांदे पोहे, इतके टेस्टी पोहे आज मी पहिल्यांदाच खातोय. आई म्हणते, सलोनी सुद्धा छान स्वयंपाक करते, तिला खूप आवड आहे. आदित्य म्हणतो, हो माहितीये ना, त्या दिवशी तिनेच सगळं जेवण केलं होतं आणि माझा फेवरेट गाजराचा हलवा देखील खूप छान झाला होता. बाबा तर जाम खुश झाले होते तिच्यावर. आई म्हणते, हां अजून देऊ का पोहे. आदित्य म्हणतो, नाही नको, हेच खूप झालेत. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. आई दरवाजा उघडायला जाते. दारात सलोनी उभी असते. आदित्य आणि सलोनीची नजरानजर होते आणि ते दोघेही एकमेकांमध्ये हरवून जातात. आई म्हणते, ये ना सलोनी, बघ कोण आलंय ते. सलोनी आदित्य समोर येऊन उभी राहते. सलोनी म्हणते, आदित्य तू. आदी म्हणतो, हाय सलोनी. आई म्हणते, सलोनी आदित्य तुला न्यायला आलंय, तुम्ही दोघे बसा इथे आणि छान निवांत गप्पा मारा. सलोनी तोपर्यंत मी तुझी बॅग पॅक करते, आलेच मी. आदी म्हणतो, हो आई. आई सलोनीच्या रूममध्ये सलोनीची बॅग पॅक करायला जाते. सलोनी आणि आदित्य अजूनही एकमेकांनाच बघत असतात. सलोनीचा तर स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता की आदित्य आज स्वतःहून तिला आपल्यासोबत न्यायला आलाय. ती आतून खूप खुश होते, पण तो आनंद तिच्यासाठी क्षणभराचाच होता ह्याची तिला कल्पना आल्याने ती थोडी हिरमुसतेच. आदित्य म्हणतो, कशी आहेस. सलोनी म्हणते, ठीक. आई बाबा कसे आहात आणि दिव्या. आदित्य म्हणतो, सगळे मजेत आहे आणि सगळे तुला मिस करते. सलोनी म्हणते, आणि तू, आय मीन तू कसा आहेस. आदित्य म्हणतो, मी पण छान आहे सलोनी, हे तुझ्यासाठी. असं म्हणत आदित्य गुलाबाचा गुच्छ सलोनीच्या हातात देतो. सलोनी म्हणते, थँक्स. तू उभा का, प्लीज बैस ना. आदित्य आणि सलोनी एकमेकांसमोर चेअरवर बसतात. आदित्य सलोनीलाच बघण्यात गुंग असतो, पण सलोनी मात्र आपली नजर आदित्यपासून चोरत होती. दोघेही काहीच बोलत नसतात. ती जेवघेणी शांतता दोघांनाही अस्वस्थ करत होती. शेवटी आदित्यच बोलायला सुरुवात करून ती शांतता भंग करतो. आदित्य म्हणतो, ॲक्च्युली आई खूप फोर्स करत होती तुला आणण्यासाठी, म्हणून म्हटलं आज घरी तुला घेऊनच जावं. आईला आणि दिव्याला तर तुझ्याशिवाय करमतच नाहीये. सलोनी म्हणते, अच्छा, म्हणजे आई बोलल्या म्हणून आलायस का तू मला न्यायला. आदित्य म्हणतो, नाही तसं नाही, आय मीन ॲक्च्युली ते. सलोनी म्हणते, इट्स ओके आदित्य, मी सहजच बोलले, जस्ट रिलॅक्स. आदित्य म्हणतो, सलोनी एक विचारू. सलोनी म्हणते, हां विचार. आदित्य म्हणतो, इतके दिवस तू इकडे होतीस, मला एकदाही फोन करून माझ्याशी बोलावंसं वाटलं नाही का तुला. सलोनी म्हणते, तू तरी कुठं केला होता मला फोन. आदित्य म्हणतो, माझ्यावर चिडतीयस का. सलोनी म्हणते, तुझ्यावर चिडण्याचा हक्क आहे मला. आदित्य म्हणतो, असं का बोलतीयस तू सलोनी, मला माहिती आहे मी चूक. आदित्य पुढे काही बोलणार तेवढ्यात सलोनीची आई बॅग घेऊन बाहेर येते. आई म्हणते, सलोनी ही बघ झाली तुझी बॅग पॅक. सलोनी म्हणते, आई बाबा आलेत नाही ना अजून. ते आले की निघतो आम्ही, तुला चालेल ना आदित्य. आदित्य म्हणते, हो, बाबांना भेटूनच निघूयात आपण. आई म्हणते, ठीक आहे, मी त्यांना फोन करून कळवते. आई बाबांना फोन करते आणि आदित्य आल्याचं सांगते. सगळेजण बाबांच्या येण्याची वाट बघत असतात. थोड्याच वेळात सलोनीचे बाबा सुद्धा घरी येतात. आदित्य बाबांसोबत थोड्या गप्पा गोष्टी करतो आणि मग ते दोघेही त्यांचा निरोप घेऊन आदित्यच्या घरी जायला निघतात. घरी जात असताना आदित्य आपली गाडी दुसऱ्या दिशेला वळवतो. ते पाहून सलोनी थोडी टेन्स होते. सलोनी म्हणते, आदित्य घर तर त्या दिशेला आहे, मग तू गाडी इकडे का नेतोयस. आदित्य म्हणतो, आपण दोघे आज बाहेर डिनर करणार आहोत म्हणून इकडे चाललोय. ह्या वाटेवर एक छान हॉटेल आहे, तुला इकडचं जेवण नक्की आवडेल, ट्रस्ट मी. सलोनी म्हणते, पण घरचे सगळे आपली वाट बघत असतील ना. आदित्य म्हणतो, डोंट वरी, त्यांना माहिती आपण बाहेरच डिनर करणार असल्याचं. सलोनी म्हणते, पण आदित्य म्हणतो, चूप, एकदम चूप, आता पण नाही आणि बिन पण नाही, जस्ट रिलॅक्स, ओके. आणि तसंही मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचे, पण आपल्याला घरी बोलायला जमलं नसतं, म्हणून म्हटलं बाहेरच भेटून बोलूयात. सलोनी म्हणते, बोलायचं तर मलाही आहे तुझ्याशी, इनफॅक्ट तुला सांगायचं काहीतरी. आदित्य म्हणतो, हां सांग ना. मग सलोनी म्हणते, आता नको, हॉटेलमध्ये पोचल्यावर सांगते. आदित्य म्हणतो, ओके. काही वेळाने आदित्य आपली गाडी एका 5 स्टार हॉटेलसमोर पार्क करतो. दोघेही हॉटेलमध्ये जातात
आदित्यने टेबल आधीच बुक केल्याने हॉटेल मॅनेजर त्यांना त्यांच्या रिझर्व्ह टेबलजवळ घेऊन जातो. आदित्य वेटरला ऑर्डर देतो. आज आदित्यने मनाशी पक्कच केलेलं असतं की सलोनीला सगळं काही सांगून टाकायचं. त्याने सलोनीला आपल्या मनातल्या तिच्याबद्दलच्या असलेल्या फिलिंग्स सांगायचं ठरवलं होतं. आदित्यला त्याने तिचा सगळा भूतकाळ विसरून तिला मनापासून स्वीकारलंय हे सांगायचं असतं. त्याने तिच्यासोबत आयुष्याला नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय हे सलोनीला सांगायचं असतं. पण ह्याची सुरुवात कशी करावी ह्याचा तो विचार करू लागतो. कारण आजवर त्याने न बोलताही खूपदा आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. पण आज प्रत्यक्षात पहिल्यांदाच तो आपल्या प्रेमाची कबुली सलोनीसमोर देणार होता. वेटर ऑर्डर घेऊन येतो. दोघेही डिनर करत असतात. आदित्य म्हणतो, सलोनी, ॲक्च्युली मला तुझी माफी मागायची होती. आपल्या लग्नानंतर जे काही झालं ते नको व्हायला हवं होतं. आय मीन, तू मला तुझ्याबद्दल जे काही सांगितलंस त्यावर माझी जी रिॲक्शन होती, आय नो, मला तसं रिॲक्ट करायला नको हवं होतं. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. सलोनी म्हणते, इट्स ओके आदित्य, आय कॅन अंडरस्टँड. तुझ्या जागी दुसरं कुणीही असताना तरी त्यानेही असंच रिॲक्ट केलं असतं. सो तुला सॉरी बोलायची काहीच गरज नाहीये. आदित्य म्हणतो, नाही सलोनी, आय फील रिअली सॉरी. तू मला इतक्या विश्वासाने ही गोष्ट सांगितली. पण मी मात्र सलोनी, मी गेले काही दिवस खूप वाईट वागलो ना ग तुझ्याशी. सलोनी म्हणते, नाही आदित्य, तू जे वागला ते बरोबरच होतं. चूक माझीच होती. मी तुला लग्नाआधीच सगळं सांगायला हवं होतं. म्हणजे तुला तेव्हाच योग्य तो निर्णय घेता आला असता. मी तुला अंधारात ठेवून तुझ्याशी लग्न केलं. पण माझ्यामुळे तुझं आयुष्य अजून खराब नको व्हायला आणि म्हणूनच मी. आदित्य म्हणतो, म्हणजे काय बोलतीयस तू? मला समजलं नाही सलोनी. सलोनी आपल्या बॅगेतून कसले तरी पेपर्स काढते आणि आदित्यच्या हातात देते. आदित्य ते पेपर्स वाचायला सुरुवात करतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडवतो. आदित्य म्हणतो, सलोनी, व्हॉट इज दिस? सलोनी म्हणते, आदित्य, हे डिवोर्स पेपर्स आहे. मला तुझ्यापासून डिवोर्स हवाय. मला माहिती आहे आदित्य, तू खूप चांगला मुलगा आहेस आणि मला वाईट वाटू नये म्हणून तू हे नातं स्वतःच्या इच्छेविरुद्ध जाऊन निभावशील. पण मला अशा नात्यामध्ये तुला अडकवून नाही ठेवायचे ज्यामध्ये तू सुखी नाहीयेस. माझ्यासाठी तू स्वतःच्या लाईफसोबत सॅक्रिफाईस करणं, मला ते नाही चालणार. मला ते नाही आवडणार आदित्य. आणि म्हणूनच मी डिवोर्सचा निर्णय घेतलाय. माझ्या नशिबात तसंही सुख नाहीच आहे. पण तुझाही आनंद हिरावून घेण्याचा मला काहीही एक अधिकार नाहीये. त्यामुळे आपण वेगळं झालेलंच बरं. म्हणजे तू तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करायला मोकळा होय. हे सगळं बोलत असताना सलोनीचे डोळे भरून येतात. पण ती ते आदित्यपासून लपवून हळूच आपले डोळे पुसते. आदित्यला एक क्षण सुचतच नाही की सलोनी काय बोलतीये. आदित्य म्हणतो, सलोनी, तुला डिवोर्स हवाय? सलोनी म्हणते, हो आदित्य. आधी मी तुला अजून मनस्ताप नाही देऊ शकत. माझ्या चुकीची शिक्षा तू का भोगायची? मला आधीच समजायला हवं होतं की माझ्यासारख्या मुलीच्या वाटेला सुख कधीच नाही येणार. पण मी वेळी तुझ्यासारख्या जोडीदाराच्या सोबतीची आस लावून बसलेले होते. मला वाटलं होतं की मी तुझ्यासोबत मागचं सगळं विसरून आयुष्याला नव्याने सुरुवात करीन. पण मी हा विचारच नाही केला की माझा भूतकाळ हा स्वीकारण्यासारखा नाहीये. माझ्या भूतकाळाची झड पुढे जाऊन तुलाही लागेल. माझ्यासारख्या मुलीवर सहानुभूती, दया दाखवता येईल, पण प्रेम नाही करू शकत कुणी. आदित्य म्हणतो, सहानुभूती, दया? सलोनी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं, माझं खरंच. आदित्य आपलं प्रेम सलोनी समोर व्यक्त करणार तेवढ्यात सलोनीचं बोलू लागते, नाही आदित्य, मला आधी गैरसमज झाला होता. पण आता मला कळून चुकलंय की आपलं नातं इथवरच होतं आणि आपण वेगळं होण्यातच तुझं सुख आहे. मला अजून तुझी सहानुभूती नकोय. तू आजवर माझ्यासाठी खूप केलंस रे. इनफॅक्ट माझ्यामुळे खूप सहन केलंस, तेही तुझी काहीच चूक नसताना. आणि आता माझ्यामुळे माझ्यासाठी हे नातं तुला टिकवण्याची काहीच गरज नाहीये. आधी आदित्य म्हणतो, पण सलोनी, माझं एकदा तरी ऐकून घे. तुला वाटतंय तसं काहीच नाहीये. सलोनी म्हणते, आधी मी तुला अजिबात दोष नाहीये. उलट तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर ह्याहून वाईट वागणूक मला दिली असती. पण तू तसं काहीच नाही केलं आणि तुझ्या ह्याच चांगलपणाचा फायदा मला घ्यायचा नाहीये. त्यामुळे मी तुला रिक्वेस्ट करतेय की ह्या डिवोर्स पेपर्सवर प्लीज साईन कर. आदित्यला समजतच नसतं की सलोनीला काय उत्तर द्यावं. त्याने त्याचं प्रेम आता ह्या क्षणी तिच्यासमोर जरी व्यक्त केलं असतं तरी ते प्रेम नसून तिच्याबद्दलची त्याच्या मनात एक सहानुभूती, दयेची भावना आहे असं सलोनीला जाणवलं असतं. त्याने आपलं प्रेम व्यक्त करून सुद्धा त्याची हार होती आणि त्या डिवोर्स पेपर्सवर साईन करून सुद्धा तो सलोनीला कायमचं गमावणार होता. आदित्यला कळून चुकलं होतं की दोन्हीकडूनही त्याचीच हार आहे. सलोनी म्हणते, आधी
माझी एक मैत्रीण आहे, ॲडव्होकेट पूनम. तिनेच मला हे पेपर्स बनवून दिलेत. तिने सांगितलंय की आपण आता जरी डिवोर्स फाईल केला तरी कोर्टाच्या नियमानुसार आपल्याला 6 महिने एकत्र राहावं लागेल. आणि मला वाटतंय की आपण हा निर्णय घरच्यांना देखील लवकरात लवकर सांगायला हवा. आदित्य म्हणतो, घरच्यांना? सलोनी, मला थोडा वेळ हवाय. आपल्या घरच्यांना सांगण्यासाठी मला थोडा वेळ हवाय. आपले घरचेही सिच्युएशन कशी हँडल करतील ह्याचा आपल्याला काहीच अंदाज नाहीये. सो आपण नंतर डिवोर्स फाईल केलं तर नाही का चालणार? सलोनी म्हणते, तुझं म्हणणं बरोबर आहे आधी. ठीक आहे, आपण हे पेपर्स आता सबमिट करूयात. आणि तसंही आपल्याकडे 6 महिने आहेतच. मग त्यामध्ये आपण आपल्या घरच्यांना ही गोष्ट सांगून शकतो. आदी म्हणतो, तुला खरंच इतकी घाई लागलीये माझ्यापासून वेगळं होण्याची? सलोनी म्हणते, तुझ्यासोबत राहण्याचं कारण तरी कुठे आहे आदित्य? आणि आपण जितक्या लवकर ह्यातून बाहेर पडू तितकाच कमी त्रास आपल्याला होईल, नाही का? आदित्य ह्यावर काहीच बोलत नाही. तो त्या पेपर्सकडेच बघत असतो. जो दिवस आधीसाठी आनंद घेऊन येणार होता त्याच दिवशी त्याला इतका मोठा दुःखदा धक्का मिळेल ह्याचा आदित्यने स्वप्नातही विचार केला नव्हता. जिच्यासोबत आदित्य आपलं आयुष्य घालवण्याचं स्वप्न पाहत होता तीच त्याच्यापासून डिवोर्स घेऊन कायमचं दूर जाण्याचा निर्णय घेऊन मोकळी झाली होती. सलोनी म्हणते, आदी, तुला पण काहीतरी सांगायचं होतं ना? आदित्य सलोनीची हाक ऐकून आधी भानावर येतो. सलोनी म्हणते, आदी, अरे तू गाडीत म्हणत होतास ना की तुला काहीतरी सांगायचंय? आदी म्हणतो, काही नाही, असंच. एवढं महत्वाचं नव्हतं. हळू आवाजात, जेणेकरून सलोनीला ऐकू जाणार नाही. आणि आता सांगून सुद्धा काहीच अर्थ नाही. सलोनी म्हणते, ओके, मग निघूयात का आपण? खूप उशीर झालाय. आदित्य पुटपुटत म्हणतो, उशीर तर झालाच आहे. सलोनी म्हणते, काही म्हणलास का तुम्हाला? आदित्य म्हणतो, काही नाही, मी गाडी काढतो. असं म्हणून आदित्य पार्किंग स्टॉलमध्ये जातो. आदित्य जाताना ते डिवोर्स पेपर्स टेबलवरतीच विसरून जातो. सलोनीचं त्या पेपर्सकडे लक्ष जातं आणि ती ते पेपर्स उचलून आपल्या बॅगेत ठेवून देते. दोघेही घरी जायला निघतात. वाटेत कुणीच कुणाशी बोलत नसतं. तसंही आता त्यांच्यामध्ये बोलण्यासारखं काही उरलं सुद्धा नव्हतं. सलोनीने इतका मोठा निर्णय घेऊन सगळं काही संपवलं होतं. आधीला बोलण्यालायक तिने काहीच ठेवलं नव्हतं. थोड्या वेळाने ते दोघे घरी पोहोचतात. आई सलोनीचं आरतीने ओवाळून तिचं स्वागत करते. बाबा म्हणते, फायनली तू आलीस बेटा. मग कसे गेले दिवस तुझ्या आईबाबांसोबत? एकदाही आमची आठवण आली नाही ना तुला, म्हणून फोनही केला नाही. सलोनी म्हणते, नाही बाबा, तसं काहीच नाहीये. ॲक्च्युली आईंशी आणि दिव्यांशी व्हायचं माझं बोलणं. आई म्हणते, अगं गंमत करते ते, तू नको लक्ष देऊ त्यांच्याकडे. सलोनी म्हणते, आई, दिव्या कुठे आहे? आई म्हणते, अगं ती आपल्या फ्रेंडसोबत फिरायला गेलीये. आदित्य म्हणतो, अशी अचानक? आई म्हणते, अरे हो, खरं तर ती जातच नव्हती. ती म्हणत होती की सलोनीसाठीच घरीच थांबते, पण तिच्या मैत्रिणी खूपच आग्रह करत होत्या, म्हणून तुझे बाबाच बोलले जाऊन येईल ती माघारी ह्या 3-4 दिवसात. सलोनी म्हणते, ठीक आहे. बाबा म्हणते, बरं तुम्ही सुद्धा जा रूममध्ये, खूप उशीर झालाय आणि सलोनी सुद्धा दमली असेल ना, दोघेही आराम करा. सलोनी म्हणते, हो बाबा. बरं आई, उद्यापासून मला शाळा जॉईन करायची आहे, तर जाऊ ना मी उद्यापासून शाळेवरती? आई म्हणते, अगं हे काय विचारणं झालं का? तुझी इच्छा आहे ना शाळेत शिकवण्याची, मग बिंदास जा. आम्हाला कुणालाच प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे मनात अजिबात संकोच न बाळगता शाळेत जा आणि मुलांना मनापासून शिकव. काय? हां, आता तुझ्या नवऱ्याला काही इश्यू असेल तर तुमचं तुम्ही बघा. आदित्य म्हणतो, माझी पण काही हरकत नाहीये. तुला इच्छा आहे तर तू जा उद्यापासून शाळेत. सलोनी म्हणते, थँक्यू आई. थँक्स आदी. गुड नाईट. आई बाबा म्हणते, गुड नाईट. आदित्य म्हणतो, गुड नाईट. सलोनी आधी आपल्या रूममध्ये येतात. दोघेही फ्रेश होतात. दोघांमध्ये अजूनही अबोलाच असतो. ती सिच्युएशन दोघांसाठीही ऑकवर्ड होती. सलोनी सोफ्यावर जाऊन झोपण्याची तयारी करू लागते. तिचं असं सोफ्यावर अवघडून झोपणं आदित्यला आवडत नाही. आदित्य म्हणतो, सलोनी, मी झोपतो सोफ्यावर, तू जाऊन बेडवर झोप. सलोनी म्हणते, नको आधी, मी झोपते इथे. तसंही काही दिवसांचाच प्रश्न आहे, नंतर मी इथे नसेनच ना, सो तोपर्यंत मी करेन मॅनेज. आदित्य म्हणतो, जोपर्यंत तू इथे आहे तोपर्यंत तरी तू बेडवरच झोप. मी स्टडी रूममध्ये जाऊन झोपलो असतो, पण त्यामुळे घरच्यांना डाऊट येईल की आपल्यात काहीतरी इश्यू आहे. मग उगाच त्यांचे प्रश्न सुरू होतील आणि त्यांच्या त्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे नसतील. सो प्लीज, मी तुला रिक्वेस्ट करतोय. सलोनी म्हणते, ठीक आहे, मी झोपते बेडवर. सलोनी बेडवर जाऊन झोपते. आदित्य सुद्धा सोफ्यावर आडवा पडतो, पण खूप वेळ होऊन सुद्धा त्याला झोप लागत नसते. तो सलोनीला पाहतो तर ती झोपलेली असते. आदित्य हळूच उठतो आणि बाल्कनीमध्ये येऊन फेऱ्या मारत राहतो. आदित्य आपल्याच विचारात हरवून जातो.
आज जे काही घडलं त्याचा विचार करून करून आदित्यचं डोकं सुन्न झालं होतं. त्याचा तर ह्या गोष्टींवर विश्वासच बसत नसतो की सलोनीला त्याच्यापासून खरंच डिवोर्स हवाय. आदित्य स्वतःशीच म्हणतो, सलोनी, मला माहितीये मी चुकलो. मी नकळत का होईना तुला खूप हर्ट केलंय, पण म्हणून त्याची एवढी मोठी शिक्षा तू मला देणार आहेस का? डिवोर्स? तू मला डिवोर्स देण्याचा विचार करूच कशी शकतेस सलोनी? माझं प्रेम तुला सहानुभूती वाटतीये सलोनी. मला एक चान्स द्यायचा होता ना, फक्त एक चान्स. मी सगळं ठीक केलं असतं. आपलं नातं सावरायला मी मनापासून प्रयत्न करणार होतो. तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न बघायला सुरुवात केली होती. पण तू मला माझी साथच नकोय. तुला माझ्यापासून दूर जाण्याची इतकी घाई लागलीये की तू मला न विचारता आपल्या डिवोर्ससाठी पेपर्स रेडी केले. मी इतका वाईट आहे का ग सलोनी, की तुला माझ्यासोबत एक क्षण सुद्धा राहण्याची इच्छा नाहीये आणि म्हणून डिवोर्स फाईल करायला घाई करतेयस? सलोनी, ठीक आहे, तुझं सुख माझ्यापासून वेगळं होण्यातच असेल तर मी तुला नाही थांबवणार, कारण मी दिलेल्या वचनाप्रमाणे तुझ्या प्रत्येक आनंदात माझा आनंद आहे. मग तुझ्या आनंदामुळे मी दुःखी झालो तरी चालेल. पण तू ही गोष्ट लक्षात ठेव सलोनी, तुला जर वाटत असेल की आपण वेगळं झाल्यावर मी तुला विसरेन, माझ्या आयुष्यात दुसरी कोणी येईल, तर ते शक्य नाहीये. माझं तुझ्यावर प्रेम होतं, तुझ्यावर प्रेम आहे आणि कायम तुझ्यावरच राहील. तुझी जागा मी दुसऱ्या कुणालाच घेऊ देणार नाही. आपल्यात दुरावा येईल पण अंतर नाही. मी कायम तुझाच राहीन आणि तू फक्त माझी. शरीराने नाही पण मनाने. आय लव्ह यू सो मच सलोनी. इकडे सलोनीला जाग येते. तिला आदित्य सोफ्यावर दिसत नाही म्हणून ती आदित्यला शोधू लागते, पण तो तिला कुठेच दिसत नाही. ती थोडी घाबरतेच. ती रूमच्या बाहेर येऊन सगळीकडे शोधू लागते, पण घरात तिला तो कुठेच सापडत नाही. ती बाल्कनीमध्ये जाते तर तिला आदित्य कसल्या तरी विचारात असलेला दिसतो. त्याची ती अवस्था सलोनीला पाहवत नसते म्हणून ती त्याच्याजवळ जाणार तेवढ्यात ती स्वतःला आवर घालते. सलोनी स्वतःशीच म्हणते, थांब सलोनी, हे काय करतेयस तू? तुला आधीपासून दूर जायचंय. त्याच्या आयुष्यातून तुला कायमचं निघून जायचं. तुझ्यामुळे आदित्यला होणाऱ्या यातना संपवायच्यात आणि त्यासाठी तुला त्याच्यापासून अंतर वाढवायला लागेल. पण तू जर आता कमजोर पडलीस तर तू हे सगळं नाही करू शकणार. त्याला आता त्रास होईल, पण त्याच्या आयुष्यात पुढे जाऊन येणाऱ्या सुखासाठी हा त्रास त्याला एकट्याला सहन करू दे. त्याच्या जखमा भरून काढायला त्याला तुझी गरज नाही पडू दे, कारण एकदा का त्याला तुझी सवय झाली तर पुढे जाऊन वेगळं होताना तुम्हा दोघांनाही ह्याचा खूप त्रास होईल. सलोनी दुरूनच आदित्यला पाहत असते. तिची खूप इच्छा असते आदित्यजवळ जाऊन त्याच्या कुशीत शिरून रडायची, पण तिचा नाईलाज होता. आदित्यसाठी ती आदित्यपासूनच दूर राहत होती. सलोनी स्वतःशीच म्हणते, आदी, आय एम सॉरी. मला माहितीये तुला माझ्या ह्या निर्णयामुळे खूप त्रास होतोय, पण मी हे सगळं तुझ्यासाठीच करतेय रे. माझ्यासोबत राहून तुला कधीच सुख नाही मिळणार. जेव्हा तुझ्या घरच्यांना कळेल तेव्हा ते माझा कधीच स्वीकार नाही करणार आणि हा समाज आहेच टोचून बोलायला. त्यामुळे ह्या त्रासातून तुला मुक्त करण्यासाठी हा निर्णय योग्यच आहे. आदित्य, मला माहीत नाही माझं तुझ्यावरचं असलेलं प्रेम मी तुला कधी सांगू शकेल की ते अव्यक्त करेल राहील, पण एक गोष्ट मी नक्कीच सांगू शकते, हे प्रेम कधीच संपणार नाही. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहीन. तुझ्या आयुष्यात जरी दुसरी मुलगी आली, जरी तू मला विसरलास, तू मला तुझ्या आयुष्यातून काढून टाकलंस, तरी माझ्यासाठी तू कायम माझ्या सोबत राहशील. आपल्यातला हा दुरावा तुला माझ्या अजून जवळ घेऊन येईल. माझ्या मनात तुझं जे स्थान आहे ते कायम तसंच राहील, कारण माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर खूप प्रेम आहे. आधी, आय लव्ह यू सो मच. आधी सलोनी आदित्यला एक नजर बघून घेते आणि तिथून निघून जाते. आदित्यला ती आपल्या मागे उभी असल्याचं जाणवतं म्हणून तो मागे वळून बघतो, पण तोपर्यंत सलोनी तिथून निघून गेलेली असते. सलोनी त्या रूममध्ये येऊन उशीला कवटाळून रडत असते, तर आदित्य तिथेच थांबून सलोनीच्या विचारात हरवून गेलेला असतो. दोघांनाही एकमेकांपासून दूर राहण्याचा त्रास होत होता, पण ते दोघेही मजबूर होते. सलोनीने आदित्यच्या चांगल्या भविष्यासाठी हा निर्णय घेतलेला असतो, पण आदित्यला वाटत होतं की सलोनीला त्याच्यासोबत राहायचंच नाहीये. दोघेही ते रात्र एकमेकांच्या आठवणीत जागून काढतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघूया पुढील भागात आणखी यांना किती विरह सहन करावा लागेल. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.